नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, दहीहंडी म्हणजे प्रेम, दहीहंडी म्हणजे वेळ आणि हे वेद मुंबईभर आता सगळीकडेच चालू आहे. मुंबईभर सगळीकडे आता सराव शुभारंभ चालू आहे आणि तसेच आज आपण आलो आहोत कांजूर येथील छत्रपती गोविंदा पथक या मंडळाला भेट देण्यासाठी. तर चला पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. दहीहंडीचं वातावरण चालू झालंय, काय वाटतंय? उत्सुकता आहे. काही दिवस राहिले आहेत दहीहंडी तोंडावर येण्यासाठी. म्हणजे लोकांना तरी वाटत असेल की 2 महिने आहेत, पण आमच्यासाठी ते काहीच दिवस आहेत. कारण का एकदा प्रॅक्टिस चालू झाली आमची, त्यानंतर ते दिवस कसे निघून जातात काही समजत नाही. तर उत्सुकता आहे प्रत्येक गोविंदामध्ये. पूर्ण महाराष्ट्रभर आता गोविंदाचं जे म्हणजे एक बोलतात ज्या लेवलला गोविंदा गेला आहे, म्हणजे त्यावेळेस जे क्रेज नव्हतं पण आता जे क्रेज चालू झालं त्यानंतर म्हणजे कारण का गोविंदाची ही प्रॅक्टिस सराव शिबिर आपण जे आज चालू आता आमची चालू करणार आहे. आज 20 जून आहे, पण ह्या तुम्ही जर काही 10-15 वर्ष अगोदर जाल तर एवढा अगोदर कोणी चालू नाही करायचं. पण आज गोविंदा हा खेळ म्हणजे एक म्हणू शकतो की ह्या लेवलला जाऊन पोहोचलाय की प्रत्येकाला म्हणजे की आपण किती मेहनत जास्त करू शकतो यासाठी प्रत्येक गोविंदा पूर्ण मुंबईभर पूर्ण महाराष्ट्रभर थोडा आधी प्रॅक्टिस चालू कशी करता येईल ते बघतो आहे. त्यानुसार मग आम्ही पण खूप उत्सुक आहोत की आपण ह्या वर्षी थोडं जास्त टाइम देऊ शकू प्रॅक्टिसला, आपल्या जास्त मेहनत करू शकू. त्या उद्देशाने आम्ही आज चालू केलं आहे. तर मला सांग, आपल्या श्रोत्यांसाठी तुझ्याबद्दल आणि तुमच्या या दहीहंडी पथकाबद्दल थोडीशी माहिती सांग. त्याच्यात सांगतो की हे गोविंदा पथक 2004ला त्याची स्थापना झाली. 2004 पासून ते 2026 आता ह्या कालांतरामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आम्ही बघितले आहेत. म्हणजे एक वर्ष असं पण गेलंय, आम्ही 2004ला स्थापना केली, त्यानंतर 2007ला आम्ही 7 थर लावले त्याच्या अगोदर. त्यानंतर 8 थर लावायची जेव्हा वेळ आली ना तेव्हा 2007 पासून ते 2018 पर्यंत हा पूर्ण स्पॅन मध्ये आम्ही खूप अप्स अँड डाऊन बघितले. त्यामुळे हे मंडळ फक्त एक असं होतात ना की काल मंडळ चालू होतं आणि बंद होतं ह्याच्यातलं नाहीये. हा, कारण का हे 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष चालवणं मंडळ ठीक आहे, पण 22 वर्ष मंडळ टिकवणं ही खूप मोठी जबाबदारी. आणि त्यानंतर बोलतात ना 2000 आता आज 2026 आहे, पण मधी काही आमचे असे वर्ष पण गेली ज्यात आम्हाला म्हणजे 7 थर लागताना पण आमचे पूर्ण प्रॉब्लेम होत होते. म्हणजे कारण का असं वाटायचं अरे आपण 7 थर लावले 2007ला, पण मध्ये 2011-12 खूप. त्यानंतर मध्ये एक काही कारणास्तव ना हे पण कोरोना एक आलेला, कोरोनाच्या वेळेस पण म्हणजे खूप इकडे तिकडे बिखरले गेले मुलं. त्यानंतर परत त्या कोरोनाच्या नंतर काय झालं की प्रत्येकाला म्हणजे मैदानाची आवड ना खूप जणांमधून निघून गेली आणि त्यांना परत आता जॉईन करायचं, प्रत्येकाच्या मनात परत मैदानी खेळांची एक आवड निर्माण करायची, हे पण खूप मोठा टास्क होता. तर आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय. तर तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगू शकतो की प्रत्येक मुलांनी मोबाईलचा असेल पण प्रत्येक मुलांनी मैदानी खेळ हे चालूच ठेवावे, मैदानात जास्त आपला टाइम द्यावा, कारण का त्यांनीच आपण फिट राहू शकतो. आणि हा गोविंदा त्याच्यासाठी पण एक आहे की प्रत्येक मुलांनी ना एक आवड निर्माण करावी. गोविंदा म्हणजे फक्त होतात ना छपरी बिपरी असं काही नाही आहे. आज मी MBA केलंय, इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग करून MBA केलंय, पण आज पण मला ती ओढ आहे, गोविंदाची आवड आहे. त्यामुळे असं जर कोणी समजू नये की फक्त टपोरीपर्यंत किंवा कमी शिकलेल्यांचा खेळ असं नाहीये, ती आवड निर्माण असायला पाहिजे. आता कबड्डीमध्ये पण तुम्ही बघाल एवढा मोठा खेळ कबड्डी, तसंच आहे हळूहळू ही पण गोविंदा पण त्या लेवलला जात आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. पण आता एवढंच आहे सगळ्यांनी की याला पण म्हणजे लोकांनी आता कन्सिडर करावं एक स्पोर्ट्स म्हणून आणि एक फिटनेस हे म्हणून. ना तुमचं नाव काय? माझं नाव पराग विष्णू परब. आज 22 वर्ष झाली मी छत्रपती गोविंदा पथकामध्ये एक कार्यकर्ता म्हणून वावरत आलेलो आहे. एक त्यांच्या जागी मी ही जबाबदारी पार पडतो आहे ॲज अ ज्युनियर कोच म्हणून. तर कोच म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी असते, तेव्हा तुम्ही टीमला हँडल कसं करता? कोच म्हणून कसं आता मुलांना सांभाळायचं बोललं तर हे ॲक्च्युली मंडळ कसं आहे, हे जे छत्रपती गोविंदा पथक आहे हे संलग्न मंडळ आहेत. म्हणजे एक आमच्या इथे एक 8 ते 10 मंडळ अशी आहेत की त्या सगळ्या मंडळाचा इथे समावेश आहे, तेव्हा हे छत्रपती आपलं मंडळ बनलेलं आहे. तर प्रत्येक मुलांना जाऊन बोलणं, त्यांना सांगणं की बाबा आपल्याला ह्याप्रमाणे असं करायचं आहे. आम्ही यांचं नियोजन ॲक्च्युली हे असतं वर्षभर. इव्हन आमचं असं नाही, प्रत्येक गोविंदाचं हेच असतं की हे वर्षभरापासून नियोजन चालू असतं. जसे एक्झामचं पेपर असतं तसे कसे प्रिलियम द्यायचे असतात, त्याप्रमाणे आमचं प्रत्येक वेळी हे नियोजन की ह्यावेळी आपण हे करायचं, नेक्स्ट इयर आपल्याला हे करायचं. ज्या चुका होत असतील आपल्याकडून ते पूर्ण परत म्हणजे दुरुस्त करण्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू असतात दरवर्षी. लोक अनेकदा बोलतात की हंडीवरचा जो वरचा हंडी फोडतो तो खूप महत्त्वाचा असतो. तर तुमच्या मते थरातला सगळ्यात महत्त्वाचा मुलगा कोण असतो?
दहीहंडीमध्ये असं काही नाही, वरचाच मुलगा महत्वाचा असतो. गोविंदा पथकात आहे ना, वरच्या टॉप पासून खालच्या बेस पर्यंत ते जे मॅनेजमेंट असतं ह्या सगळ्यांचा समावेश महत्वाचा असतो. बरोबर. एकालाच असं कन्सिडर करून होणार नाही. पण कसं असतं, जेव्हा खालची मुलं जे बेसवाले जेव्हा प्रॉपरली उभे राहणार तेव्हाच जो टॉपर असतो तो वरती पोहोचू शकतो. आणि जेव्हा म्हणजे आपले जे गोविंदा आहेत सगळे, ह्यांना व्यवस्थित कार्यरत ठेवण्यासाठी जी कमिटी वगैरे असते ते सतत जर कार्यरत असतील तर आपले गोविंदा फक्त एक म्हणजे दहीहंडी करू शकतात व्यवस्थित. एकाची चुकी टीम हरली, टीम आली करेक्ट. त्यामुळे तुम्ही कोणालाच असं कन्सिडर करू शकत नाही की मीच इम्पॉर्टंट आहे. तू तुझं 100% देशील, पण तुझ्या खालचं नाही दिलं तर काय करणार. इव्हन प्रत्येक मुलगा महत्वाचा. प्रत्येक मुलगा महत्वाचा असतो, तो पॅकिंगवाला असो नाही तर कोणी असो. तो पकडणारा जरी असेल ना तरी पण त्या पकडणाऱ्याच्या कॉन्फिडन्स वरती वरता बोलतो मला पकडायला उभा आहे, तो ताट राहतो. आता तो घाबरणार. त्यामुळे प्रत्येक गोविंदा इम्पॉर्टंट आहे. मैदान झालेला प्रत्येक खेळाडू इम्पॉर्टंट आहे. आणि त्या खेळाडूंच्या मागे जे मॅनेजमेंट आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण का त्यांना पण एक खेळाडूला पण वाटतं की माझ्या पाठी जर मला काही उद्या इंजरी, कारण का शेवटी स्पोर्ट्स आहे, इंजरी होतात वरखाली. तर जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या पाठी मॅनेजमेंट आपलं उभं आहे, कुठे कमी जास्त कधी लागलं काय झालं म्हणजे तर आपल्याला पण एक असतं बाबा चल ठीक आहे आपल्या पाठी आहेत उभे कोणतरी. त्यामुळे एक तो कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे चल आपण करू. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जो समावेश करतो गोविंदा पथकात ते प्रत्येक खेळाडू तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा वरचा इम्पॉर्टंट आहे. मला एक गोष्ट इथे नमूद करायची. गेल्या वर्षी 9 थरांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, तर त्या प्रसंगाबद्दल थोडंसं सांग. प्रयत्न होते, ठीक आहे. गेल्या वर्षी 99% होते, या वर्षी आम्ही 110% द्यायचा प्रयत्न करू. नशिबाने थोडी साथ नाही दिली. गेल्या वर्षी तुम्हाला पण माहिती असेल की पाऊस खूप जास्त होता आणि खूप, त्यामुळे थोडं नशिबाने पण आम्हाला साथ नाही दिली. तिथपर्यंत पोचलो, 4 एक्के बसले, उठताना थोडं इकडे तिकडे झालं, ठीक आहे. पण एवढं सांगेन की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आमची मेहनत अजून उंचून राहील. ते कमीपणा आमचा राहिला मेहनत, म्हणजे ज्या प्रॅक्टिसमध्ये जे आमचं कमी पडलं गेल्या वर्षी त्याची भर आम्ही ह्या वर्षी नक्कीच करू. नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यावर्षी नक्कीच यश लाभेल हीच छत्रपती चरणी आपण प्रार्थना करूया. तुमचं नाव काय? माझं नाव भावेश विनोद ठाकूर. तुमच्याबद्दल मी जेव्हा इकडे आलो तेव्हा एक प्रसंग मला ऐकायला मिळाला. गेल्या वेळी 9 थरांमध्ये तुम्ही बेसला होता. तो प्रसंग काय होता त्यावेळी? काय म्हणजे तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन होतं? कोऑर्डिनेशन म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होतं आमचे थर लागणार. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस एवढी जिद्दीने केलेली, पूर्ण 2 महिने आम्ही मजबूत प्रॅक्टिस केलेली. आमचा कोच रितेश भाकरेंचा खूप सपोर्ट होता. फरक दादा सिनियर, आमचे सिनियर दादा खूप सपोर्ट होता. आशिष दळवी, आमचे सिनियर बेस मेंबर भरत दादा, निशू दादा सिनियर आहेत, 46+ आहेत, तरी पण ते बेसला राहतात. त्यांचे कॉन्फिडन्स होता आणि ते राहतात म्हणजे आम्ही पण राहतोय. जे आम्हाला माहिती आहे आम्ही लावणार, पण थोडं नशिबाने थोडी आम्हाला साथ नाही दिली. त्यामुळे थोडंसं म्हणजे 99% आम्ही केलो, 1%साठी हरलं. पण यावर्षी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार 9 थर लावण्याचे आणि लावणार यावर्षी, गॅरंटी आहे. दहीहंडी म्हटली की अपघात होतात, त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विमा. तर तुमच्या गोविंदामधला प्रत्येकाचा विमा उतरवला जातो का? हो. विमाचं म्हटलं तर आमची जी मॅनेजमेंट आहे ही डे 1 पासून, म्हणजे आता आज प्रॅक्टिस चालू करणार आहे, तर म्हणजे असं की प्रॅक्टिसला जेवढी मुलं येणार ना त्या प्रत्येकाची लिस्ट बनवली जाते. त्यात तसं पूर्ण लिस्ट आम्ही प्रत्येक गोविंदा जो पकडायला येतो ना त्याचं पण आम्ही नाव नमूद करून घेतो. आणि कारण का तो पकडतोय पण त्याच्या अंगावर पण कोणी पडून इंजरी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोविंदा जो ग्राउंडवरती येतो त्याचा प्रत्येकाचा विमा काढला जातो कंपल्सरी. आणि ही आमची मॅनेजमेंट ह्याची पूर्ण म्हणजे 101% ह्याची काळजी घेते की प्रत्येक गोविंदा तो मॉबमध्ये असो ना तो कोणी असो, प्रत्येकाचा विमा हा नक्कीच काढला जातो. नक्कीच विमा हा उतरवलाच पाहिजे, कारण अपघात कधी होईल हे सांगता येत नाही. शेवटचा प्रश्न आहे, खूप सारी मंडळी असतात की गोविंद जवळ आला की बाहेर येतात आणि 4-5 थर लावून फक्त पैशांसाठी थर लावतात आणि त्यामुळे काहीतरी अपघात होतात. त्यामुळे जे 2 महिन्यापासून मोठी मंडळी प्रॅक्टिस सराव करत असतात त्यांना गालबोट लागतं. तर त्या अशा मंडळांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे की काही मंडळ असे आहेत की जे म्हणजे मोठ्या म्हणतात, आता मोठं असं नाही म्हणत आहे, पण एक म्हणजे काही ज्यांची संख्या जास्त असते त्यातून काही मंडळ अशी छोटी मोठी मंडळ निघतात साईडला. ती म्हणजे त्यांचा प्रयत्न असतो की आपण हे करू, पण काय असतं ते प्रॅक्टिस खूप कमी करतात. ते लास्ट दिवशी प्रॅक्टिस कमी असल्यामुळे काही अपघात होतो त्यांच्याकडे. आणि त्यामुळे मग त्या एका अपघातामुळे काय होतं की अरे तो काय शेवटी काय होतं की तिकडनं जे एक स्थायी समिती आहेत किंवा गव्हर्नमेंट आहे हे ऑडिट जेव्हा करतात तेव्हा त्यांना वाटतं की अरे गोविंदा पडलाय, पण तो गोविंदा कुठून पडलाय, कसा पडलाय ह्याची पूर्ण चौकशी होत नाही. बरोबर. तर असं आहे ऍस्पेक्ट की 90%
इव्हन 95% मी सांगू शकतो की गोविंदा आहेत ना, हे प्रॅक्टिसच्या अभावे म्हणजे ज्या असे गोविंदा पथक आहेत ते कमी प्रॅक्टिसच्या अभावे म्हणजे जास्त इंजरी झालेले असतात. जो मुलगा 2 ते 3 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस करतोय ना, त्याची ग्राउंड गाठायची शक्यता पूर्ण कमी असते. त्यामुळे प्रत्येक गोविंदा पथकाला मी एवढंच सांगेन, जर तुम्हाला खरंच मैदानात उतरायचं असेल दहीहंडीच्या दिवशी, तर तुम्ही तुमचं 100% पहिले ग्राउंडमध्ये द्या आणि जेवढी क्षमता असेल तेवढेच थर लावा. एकदम जास्त रिस्क घेऊ नका. तुम्ही रिस्क घेतल्याने काय होतं, कोणाला इंजरी मेजर होते आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोविंदा पथकांवरती बोट मोडलं जातं. त्यामुळे एवढंच आहे की जेवढी क्षमता तेवढे थर लावायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त मेहनत करा, प्रॅक्टिस करा. तरी मित्रांनो, हे होतं कांजूरमधील छत्रपती गोविंदा पथक. पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन गोविंदा पथकाला भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा.